त्या पद्धतीप्रमाणे मला आवरून सांगायचं, सर्व लोकांना मला सांगायचं, सूचना द्यायच्या. आज त्रिपुरी पौर्णिमेच्या निमित्ताने, गुरु नानक जयंतीच्या निमित्ताने याच्याकडे मला आवडून सांगायचे, मोह हा प्रमाणापेक्षा जास्त करू नये, आणि जर असला तर आपण तो आवरला पाहिजे. जर आवरता आला नाही तर आपला या ठिकाणी काहीतरी नको तो घोटाळा झाल्याशिवाय 100% राहणार नाही, असा भाग केला माझं. म्हणून या ठिकाणी मला आवडून सांगायचे, प्रत्येक माणसाने प्रत्येक विषय. आज आपण गुरुवारच्या निमित्ताने या ठिकाणी सोनमळे एकत्रित जमलेलो आहोत. दर गुरुवार दर पौर्णिमेला आपण परमेश्वराच्या दारामध्ये प्रसाद ग्रहण करण्याकरता घेण्याकरता या ठिकाणी बसलेलो असतो. परमेश्वराचा प्रसाद आपण घ्यायचा आहे, म्हणजे परमेश्वराने जो दिलेला प्रसाद आहे, हा परमेश्वराने दिलेला प्रसाद जो आपल्या घरी नेतो आणि आपल्याच घरी खातो त्याची वाढ होत नाही. तर हा प्रसाद अनेकांच्या पर्यंत पोचवणं, अनेकांना देणे म्हणजे त्या प्रसादाची वाढ होणे असा त्याचा खरा अर्थ आहे, आणि हाच नेमका आपल्याला कळत नाही. म्हणून या ठिकाणी परमेश्वराचा प्रसाद जो आहे तो ज्ञानाचा प्रसाद आहे. ज्ञानाचा प्रसाद ज्ञान दिल्याने वाढतं, जवळ ठेवल्याने ते गोठून जातं, असा त्याचा खरा अर्थ आहे. म्हणून ज्ञानाचा आपण प्रसाद ज्या वेळेला घेतो त्यावेळेला तो अनेकापर्यंत पोचवलं पाहिजे, अनेकांना समजावून सांगितलं पाहिजे, म्हणजे त्या ज्ञानाची वाढ होते, असा त्याचा खरा अर्थ आहे. म्हणून या ठिकाणी येणाऱ्या आमच्या बंधू आणि भगिनींना मला आवर्जून सांगायचे, परमेश्वराच्या चरणाजवळ आपण समरस होताना प्रत्येकाने आपापल्या जीवनाचा अर्थ समजावून घेतला पाहिजे. परमेश्वराने हा मानवाचा जन्म आपल्याला दिलेला आहे, या माणसाचा जन्म हा सार्थकी कसा लावता येईल, याच्याकरता आपल्याला काय केलं पाहिजे, या सर्व गोष्टीचा विचार करण्याची आजच्या काळाची गरज आहे असा भाग. म्हणून या सर्व गोष्टी समजण्याकरता आपण या परमेश्वराच्या दारामध्ये येत असतो. आता या ठिकाणी भाग महत्वाचा असा आहे, परमेश्वराच्या दारामध्ये आपण नेमकं कशा करता येतो हे आपल्याला अजून गणित समजलेलं नाही. गणित काय आहे? गणित असं आहे की आपल्याला ज्यावेळेला या प्रपंचाच्या काळामध्ये व्याप, ताप, पश्चाताप, वैताग ज्या वेळेला होतो त्याच वेळेला खऱ्या अर्थाने आपण परमेश्वराकडे धाव घेतो, असा यातला खरा अर्थ आहे. परंतु या सगळ्या ज्या बाबी आहेत, पश्चाताप होणे, वैताग होणे, आणखीन त्रास होणे, आणखीन त्रास होणे, त्रास हा जो महत्वाचा भाग आहे, त्रास हा जो भाग आहे त्याच्याकरता तो निवारण व्हावा म्हणून आपण परमेश्वराकडे येतो. खऱ्या अर्थाने तो त्रास निवारण होऊ नये याच्याकरता आपण कुणी कधी आलेलो आहोत का तर त्याचं गणितच आपल्याला नेमकं कळलेलं नाही, त्याचं गणित आपल्याला कळलेलं नाही. म्हणून ज्या वेळेला याचं गणित कळेल त्यावेळेला तुम्ही सुद्धा म्हणाल की परमेश्वरा आमच्या मागे त्रास लाव काय, म्हणजे मग आम्ही तुझ्याकडे येऊ, असं कोणी म्हणेल का? नाही म्हणणार. सारांश याच्यातला महत्वाचा असा आहे की ज्या वेळेला माणसाला या सर्व गोष्टीचं ज्ञान होतं, ज्या वेळेला या सर्व गोष्टीची जाणीव होते, त्याच वेळेला खऱ्या अर्थाने तो जागा होतो. परंतु जागा होण्याचा जो समय आहे तो नेमका कुठं आहे, कसा आहे, काय आहे हे आपल्याला समजण्याची आजच्या काळाची फार मोठी गरज आहे. याच्यामध्ये सारांश महत्वाचा असा आहे बघा, परमेश्वराकडे आपण ज्या वेळेला यायचे त्यावेळेला आपल्याला ताप, पश्चाताप, वैताग झाल्याशिवाय आपण परमेश्वराकडे जात नाही. मग जर एखाद्याला ताप, पश्चाताप, वैताग जर नसेल तर त्याचा देवाकडे यायचा प्रश्न येईल का? देवाकडे यायचा प्रश्न येईल का? येणारच नाही. मग आपल्याला कधी परमेश्वराकडे जावं असं वाटतं? ज्या वेळेला ताप, पश्चाताप, वैताग, पीडा झालेली आहे त्यावेळेला आपण परमेश्वराकडे पळ सुटतो. म्हणजे आपल्याला खऱ्या ठिकाणी नेऊन पोचवणारा आपला खरा मुराडी कोण आहे? हा पश्चाताप, वैताग आहे. संपत्तीला फार मोठं होत आहे. संपत्तीच्या मागे लागू नका, संपत्तीच्या मागे लागू नका. आपले पोरं जे आहेत, मुलं मुली जे आहेत त्यांना योग्य प्रकारचा सांभाळा. त्याला कुठं वाईट वाचनाला जाऊ देऊ नका, वाईट आहाराला जाऊ देऊ नका, गैर मार्गाला जाऊ देऊ नका. त्यांना सांभाळणं तुमच्या जीवनाचा कल्याण झाल्याशिवाय नक्की राहणार नाही. आमच्या या ठिकाणी शिक्षा कंपनी आहेत, त्या शिक्षा कंपन्यांची मुलं जी आहेत ती एक एक तारा एक एक ठिकाणी तुटलं जातं. आपलं कमांडरू जे आतलं कमांडरू जे आहे, आपल्या आतलं जे कमांडरू आहे, शरीर आहे, कमांडरू आहे, या कमांडरूचं